कालपासून बारामतीमध्ये एक चर्चा आहे ती म्हणजे योगेंद्र पवार जे आहेत त्यांना अजितदादांच्या समोर उभं करायचं, जसं सुप्रियाताईंच्या पुढे सुनेत्रा वहिनींना उभं करण्यात आलं, अगदी तसंच काका पुतण्या सुद्धा विधानसभेमध्ये एकत्र येतील अशी जोरदार चर्चा आहे आणि तसा आग्रह बारामतीतल्या राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आल्याचं कळतंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या काय एक त्यांना बारामतीमध्ये आता लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी मिळालेली आहे, मतांची आघाडी मिळालेली आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना मतदान नाही केलेलं. बारामतीकरांनी पवार साहेबाची कदाचित ही शेवटची निवडणूक असेल म्हणून पवार साहेबांकडे बघून मतदान केलेलं आहे, सुप्रिया सुळेकडे बघून मतदान नाही केलेलं. ही बाब जी आहे ती लक्षात घेण्याची गरज आहे. आणि अमिताभ बच्चनचा एखादा चित्रपट फ्लॉप झाला म्हणून अमिताभ बच्चनचं सुपरस्टार पद जात नसतं, आणि आसराणीचा एखादा चित्रपट हिट झाला म्हणून आसराणी कधी सुपरस्टार होत नसतो. हे एवढं साधं लोकांना कळतं. त्यामुळं ज्याला कोणाला उभं राहायचं ते उभं राहू द्या. मागच्या वेळेला अजितदादा 1,67,500 मतांनी निवडून आले. या वेळेला कमीत कमी 2 लाखाच्या मताधिक्यानं अजितदादा निवडून येतील. सुनेत्रा वहिनींचा पराभव जो आहे तो अजितदादांच्या चाहत्याच्या जिवारी लागलेला आहे. ज्यांनी सुप्रिया सुळेंना मतदान केलेलं आहे त्यांच्या सुद्धा ते मनाला लागलेलं आहे की अजितदादांना या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला, ज्या अजितदादांनी या बारामतीला इतकं मोठं वैभव निर्माण करून दिलं. त्यामुळं ती सहानुभूती आता अजितदादांच्या बाजूनं विधानसभेमध्ये निश्चित दिसेल. आणि आता सुप्रिया सुळे ज्या काही खासदार झालेल्या आहेत त्यांना 5 कोटीच्या खासदार निधी व्यतिरिक्त त्या काहीही त्या मतदारसंघामध्ये विकास कामं करू शकणार नाहीत. जी काही विकास कामं करावी लागतील केंद्राच्या माध्यमातून ती अजितदादाच्या माध्यमातूनच होतील. आणि सुप्रिया सुळे फक्त खड्ड्यांच्या सेल्फी काढत फक्त सरकारच्या नावाने त्या ठिकाणी टीका करत राहतील. हे झालं नाही, ते झालं नाही, हे व्हायला पाहिजे होतं, ते व्हायला पाहिजे होतं, या ठिकाणी अशी अडचण झाली, त्या ठिकाणी तशी अडचण झाली. मग खासदार म्हणून संसदेमध्ये फक्त प्रश्न मांडणे एवढा उद्देश नाही, तर प्रश्न सोडवणे ही सुद्धा जबाबदारी असती. प्रश्न सोडवण्याची क्षमता ही सत्तेमध्ये असल्यानंतरच निर्माण होते. हाच आमचा सांगण्याचा प्रयत्न होता, परंतु कदाचित आम्हाला तो नीट कन्व्हिन्स करता आला नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.